महाराष्ट्र. आज IGM मध्ये या ठिकाणी या ताईंच्या मम्मी आहेत त्या अनिता साखरे त्या इथे ॲडमिट आहेत आणि ICU मध्ये असताना या ठिकाणी महालॅबमध्ये बघितलं तर त्यांना सिरम क्रिएटिनिन हे जे आहे त्याचं टेस्ट केली आणि ते 10.17 दाखवलं. म्हणजे हे किडनीचं त्या ठिकाणी डायग्नोज करण्यासाठी हा रिपोर्ट आहे आणि किडनी फेल असणाऱ्याच 10.17 येते. त्यांनी सांगितले की किडनीला प्रॉब्लेम आहे आणि इथनं घेऊन जावा. त्यानंतर दुसऱ्या प्रायव्हेट निदान आम्ही लॅबला केलं तर त्या लॅबमध्ये 1.1 आले, म्हणजे नॉर्मल आहे. 1.1 या ठिकाणी आलं. त्या यांच्या चौकशी केल्यानंतर हे म्हणले आमची महालॅब सगळ्यात टॉपची लॅब आहे आणि तुम्ही ह्या लॅबला तिथं क्वालिफाईड करू शकत नाही. म्हणून आम्ही निदान इचलकरंजीमध्ये टॉप आणि MD डॉक्टर आहेत. इथं सुद्धा MDच्या आहेत महालॅबला, पण ह्या MDच्या इथं सुद्धा आज टेस्ट केली तर 1.1च आहे. म्हणजे 10 पॉईंटच्या हिशोबानं जर यांनी त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली असली तर त्या यांच्या मम्मींचा किंवा इथल्या रुग्णाचा जीव जाणार आहे. म्हणजे ही महालॅब जी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. IGMचे जे इथले स्टाफ आहेत यांनी सुद्धा कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली याची चौकशी झाली पाहिजे. नागरिकांचा जीव घेण्याचा प्रकार परत एकदा या ठिकाणी झाला. खरं तर दुसरा विषय जर बघितला, आत्ता परवाचीच बातमी आहे, IGM राज्यातील सर्वात चांगलं इस्पितळ म्हणून राज्य सरकारनं 60 लाखाचं बक्षीस दिलंय. मग हे जर 1 नंबरला असेल तर याच्यानंतरच्या हॉस्पिटलची अवस्था काय हा प्रश्न सगळ्यात मोठा निर्माण होतोय. याच्यावर चौकशी जर नाही झाली तर युवा महाराज सेनेच्या वतीनं IGM मध्ये धरणं आंदोलन जोपर्यंत याची चौकशी होणार नाही तोपर्यंत आंदोलन केलं जाईल. या प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि महालॅब यांच्यावर कारवाई करावी. यांचं ज्या ठिकाणचं लायसन असेल ते रद्द करा किंवा इथून जे चांगली लॅब असेल त्याच ठिकाणी याची तपासणी व्हावी आणि रुग्णांची काळजी घ्यावी एवढी विनंती. जय महाराष्ट्र.